नमस्कार मंडळी, मी सौ पूर्णा परांजपे. आध्यात्मिक 33 अनरसे या सदरामध्ये आपण आरोह अवरोह या आत्मज्ञान करून घेण्यासाठी अध्यात्मातील 2 क्रमांचा विचार करत आहोत. मंडळी, आपल्याला सर्वसामान्य साधकांसाठी अध्यात्माने सांगितलेला मार्ग म्हणजे अवरोह आणि आरोह. यामध्ये आध्यात्मिक वाटचाल अभ्यासाद्वारे करत स्वतःकडे कृतीपूर्ण गुरुत्व घेत असलेला साधक, अशा या 2 गोष्टी पाहायला मिळतात. अवरोह मार्गात साधक आपल्या इष्टदेवतेला मोठेपणा देऊन स्वतःकडे शून्यत्व घेत असतो. जेव्हा ईश्वर हे अंतिम साध्य मानून तोच आपल्याला त्याच्यापर्यंत घेऊन जाईल असा दृढ विश्वास साधक भक्ताकडे असतो, तेव्हा ही अवरोह क्रमांकातील साध्यभक्ती असते. खरी साध्यभक्ती करणाऱ्या साधक भक्ताने स्वतःच्या सांसारिक आणि आध्यात्मिक योगक्षेमाचा संपूर्ण भार आपल्या श्रद्धास्थानावर सोपवून कर्तव्य कर्माचं आचरण करीत स्वतः निःशंक खेदविरहित व्हावं. सामान्य मनुष्य अनेकवार तोंडाने म्हणत असतो की मी सर्व त्याच्यावर सोपवलं आहे, तेव्हा मला चिंता नाही. पण मंडळी, प्रत्यक्षात मात्र चिंता मनातून हद्दपार होत नाही आणि परिणामतः त्या केवळ शाब्दिक वल्गना ठरतात. अशा कृतीतून वल्गना म्हणजे एखाद्या शक्तिहीन काडी पेलवानाने ठोकलेला शड्डूच म्हणा ना. अहो, आपण ज्या आध्यात्मिक साधनेच्या गाडीत बसलो आहोत, त्या गाडीत आपल्याबरोबर आपलं कर्मबंधनाचं गाठोडं आपोआप येतं. हे जेव्हा खऱ्या अर्थाने पटतं ना, तेव्हाच मनुष्य चिंता करण्याचं सोडून देतो. आणि मंडळी, यामध्ये दोन्हीही म्हणजे आरोह क्रम असो वा अवरोह, दोन्हीमध्ये अपरिहार्यता असते, ती निःशंक शरणागतीची. अध्यात्मातली गंमतच अशी आहे मंडळी, जशा जशा अनुभूतीच्या कक्षा विस्तारत जातात, तसा तसा आरोह क्रम आचरणारा साधकसुद्धा आपोआप कालांतराने वैश्विक शक्तीप्रती शरणागत होऊन अवरोह क्रमाचा अवलंब करतो. आणि अशी शरणागती प्राप्त होणं हे कुठल्याही प्रकारच्या साधनेत अत्यावश्यक असतं. ही आध्यात्मिक कृती जेव्हा अंतर्यामी अहंकार बाळगून केली जाते, तेव्हा शक्तिग्रहणामध्ये अहंकाराचा अडथळा येतो. मंडळी बघा, एका जंगलात अनेक वर्ष कठोर तपस्या करणाऱ्या तपस्याने तेथून जाणाऱ्या नारद मुनींना विचारलं, हे मुनिश्रेष्ठ, आपण भगवान महाविष्णूंना विचारून सांगा की मला मुक्ती मिळायला अजून किती कालावधी लागेल. तेवढ्यात तिथे जमेल तेवढी ईश्वरभक्ती करून आनंदाने जीवन कंठणारा एक तरुण संसारी मनुष्य येतो. त्यानेही नारद मुनींना तोच प्रश्न विचारला. अहो, दोघांनाही उत्तराचं आश्वासन देऊन आपले हे नारद मुनी कुठे गेले आणि आपले हे नारद मुनी वैकुंठात गेले. मंडळी, काही महिन्यांनी पुन्हा तिथून जात असता तपस्याने पुन्हा त्याच त्यांना प्रश्नाची आठवण करून दिली. तेव्हा ते म्हणाले, भगवान विष्णू म्हणतात, तुला अजून 3 जन्म तपश्चर्या केल्यावर मुक्ती मिळेल. अहो, झालं 3 जन्म. असं नुसतं ऐकल्याबरोबर तो तपस्वी ढसाढसा रडायला लागला. एवढी तपश्चर्या केली तरी अजून 3 जन्म आहेतच का? अहो, इतके दिवस मी हे सगळं क्लेश कसे सहन करायचे. विलाप करणाऱ्या तपस्याला तिथेच सोडून नारद मुनी पुढे निघून गेले. तेव्हा वाटेत तो तरुण मनुष्य दिसला. त्यानेही त्याच प्रश्नाची आठवण करून दिल्यावर मुनिश्रेष्ठ नारायण म्हणाले, नारायण नारायण. आपण आता ज्या झाडाखाली उभे आहोत ना, त्या झाडाला जेवढी पानं आहेत, किमान तेवढ्या जन्मानंतर तुला मुक्ती मिळेल. अहो, नारदांच्या तोंडून हे शब्द ऐकताच तो मनुष्य आनंदाने उड्या मारून नाचायला लागला म्हणे.
अरे एवढीशी ईश्वर सेवा करून मला एवढ्या लवकर मुक्ती मिळणार, किती मी भाग्यवान. अहो त्या सामान्य मनुष्याच्या आनंदी वृत्तीमुळे, विश्वास आणि पूर्ण शरणागतीमुळे भगवान नारायण त्याच्यावरती तत्क्षणी प्रसन्न झाले. कथेचा सारांश एवढाच आहे की आरोह किंवा अवरोह हे क्रम कोणताही असला तरी हरकत नाही. ज्या क्षणी भक्तामध्ये पूर्ण शरणागती आणि महाविश्वास जागृत होईल त्या क्षणी संबंध ब्रह्मविश्वाचं दर्शन घडल्यावाचून राहणार नाही मंडळी. आणि म्हणून आरोह अवरोह हा कसाही आपला जरी आपण क्रम घालवत असलो तरीसुद्धा या आरोह अवरोहाच्या अंती शरणागती जर असेल तर भगवंत आपल्याकडे येण्याची निश्चितच तसदी घेतो. आणि ही शरणागती जर असेल तर भगवंत आपल्यापासून दूर राहू शकत नाही मंडळी. म्हणून आपलं आयुष्य हे संगीतमय आहे. त्या संगीताचे आरोह अवरोह हे आपण अगदी निशंकपणे आळवावे आणि शेवटी भगवंताला जाऊन मिळावं. धन्यवाद मंडळी.